Welcome to Goa 365 News now. I'm Anjali and these are the headlines. Streaks of accidents on Goa's roads continues to show no signs of letdown. 3 accidents reported along the same stretch of road near Agasai in just 3 days. Congress begins pulling up its socks ahead of Lok Sabha polls. AICC in charge for Goa, Manikrao Thakre holds review meeting in Madgaon. Major political development emerges from Maharashtra after former Congress Union Minister Milind Deora joins Shinde-led Shiv Sena, ends 55-year-old family ties with Congress. And now for the news in detail. The streak of accidents on Goa's roads continues to show no sign of letdown, putting lives at risk on the state's highways. Over 3 consecutive days, 3 accidents unfolded along the NH66 near Bamboli Agasai, highlighting the ongoing road safety concerns. Vincent Rosario brings you the details of this concerning trend. आता तुम्ही पळयता सेल्फ एक्सिडेंट जाल्लो हा. सो सेल्फ एक्सिडेंट जावन अशी पळोवपाक दिसता की एक कार रँडम कॅब ओवर स्पीड आहली आनी ओवर स्पीड जावन तेणी ह्या आयर्न पोलाचेर मारली. हिंगा म्हाज्या फाटल्यान दिसता पळय तो. आनी सद्या तिचे इंजीन बा सगळे फुटलेले आहा. इंजीन आनी हेचे चसीक सोडियान ते सकयल भायर पडलेले आहा, सकयल पडला. आणि आता फायर फोर्सान आगासाय पुलिसांनी सायट क्लियर केली आणि आता फायर फोर्स येवन हिंगा सो ती वे क्लीन करतात. तिका ऑयल वा रस्त्याचेर पडलेली आहा ती सगळी क्लीन करता आणि आता रोड ओपन जाल्लो आहा. रावा आता हे हायवेचेर हिंगा एवरीडे एक्सिडेंट जायत आहा. आता पयर एक एक्सिडेंट जाल्लो हायवेचेर वचच आणि काल एक जालो. काल म्हणटा सर्वीस रोडाचेर आणि आयज हो. सो तुमकां ह्या रस्त्याचे आणि ह्या हायवेचेर कितें आसूंक जाय कशें दिसता? हेच्या पयलीं सरकाराक सांगलें सुरवात ह्या वर्सा जी जाला पळय ती 7 डेथ 7 जाणांचे मरण आयले सुरवातीकूच स्टार्ट जाला मात. आनी आयज तुमी पळोवपाक गेल्यार एवरी डे फॅटल एक्सिडेंट वाडत वयता. हांगासर ह्या हो पोर्शन जो आसा पळय हांकां दिसता की रोड वायडनींग केलो काय न्हू हांगासर सेफ ट्रॅव्हलिंग म्हणून. पूण आयज जाल्यार आसा इट्स अ डेथ. आयज डेथ ट्रॅप जाल्लो आसा थंयसर. मुद्दम पळय आतां एक गाडी हे सायडीनच्यान येताली एक खांब्यार हाडून मारली खंय 1 वे हरशीं थंयसर तो. आनी एक खांब्यार हाडून इतले स्पिडीन मारली तेजे इंजीन सकयल देंवल्ले आसात. कालच्या दिसा थंयसर एक्सिडेंट जाल्या. पयर जेन्ना आनी थोडे दीस पयलीं 1 म्हयनो पयलीं मुद्दम पळया सिरिगांव जे जंक्शन आसा थंयसर म्हणल्यार एक ओल्ड ब्रिजा कडेन रोड वयता जेन्ना थंयसर सावंत म्हणून एकटे चेडूं जे आहा पळय संजना सावंत म्हणून चेडवाचो डेथ जाल्लो. त्याच जाग्याचेर थंय स्विगी कोण वयता पळय त्या दिसा रातचे डेथ जाली थंयसर एकामेकाक डॅश मारली थंयसर. आतां म्हाका एक कळना की जेन्ना एक जाग्याचेर 2 फावटी एक्सिडेंट जालो. पयली एक्सिडेंट जालो तेच्या नंतर आतां काल 2 दीस पयलीं थंयसर स्विगीचो एक्सिडेंट जालो जाल्यार हे कारण कित्याक? कारण एकूच आसा की तेच्या पयलीं जेन्ना एक होलसेल आसा शिरदोना त्या होलसेला कडेन एक स्पीड ब्रेकर हाडपाक जाय. आसपाकूच जाय स्पीड ब्रेकर. कित्याक जेन्ना स्पीड आसलेल्या कारणान थंयसर वचून लेफ्ट जेन्ना मारता पळय ओवरटेक करून तेन्ना कांयच चान्स आसना. ऑपोजीट पर्सनाचे 110 डॅश जातात. कालचो एक्सिडेंट आनी पयलींचो एक्सिडेंट सिमिलरिटी सेम आसा. सो सरकारान व्हेरी क्लियरली जे स्पीड ब्रेकर काडून उडयल्ले आहा पळय सरकारान जे मोदी येवच्या टायमार ताका ते बॅन धाडोवत म्हणून काडून उडयल्ले पळय ते आयज स्पीड ब्रेकर परत घालपाची गरज आसा. जंय जंय रिक्वायरमेंट आसा स्पीड ब्रेकरांचे थंय थंय स्पीड ब्रेकर घालपाची अत्यंत गरज आसा. आणि वी हॅव टू फायंड इन्व्हेस्टिगेट ऑन द फॅटल एक्सिडेंट कित्याक लागून जाला ते. आनी त्या प्रमाणे कायदे जे आहा पळय त्या प्रमाणे सिग्नल्स आसा पळय त्या प्रमाणे स्पीड ब्रेकर आसा पळय त्या प्रमाणे थंयसर पुलीस रावपाचें काम करपाची गरज आसा. नाजाल्यार आयचे परत म्हाका दिसता वी हॅव द डेथ ऑन रोड हॅज इन्क्रीज टू 22 आय थिंक सो अक्रॉस फ्रॉम जानेवारी 1st टू टील डेट. आतां फुडें कितले लोक मरत ते नेम ना. इट इज लायक आयज म्हाका भिरांत दिसता
ज्या टायमाचेर कोविड टायमाचेर जे आमी काउंट करताले पळय, आयज कितले मेले, फाल्यां कितले मेले, परवा कितले दाखयताले पळय, त्या भशेन आयज ओपनली हे दाखोवपाक स्टार्ट केल्ले आसात की आयज कितले मेले, फाल्यां कितले मेले एक्सिडेंटान. इट इज नो मोर देन द कोविड डिजास्टर्स राइट नाउ व्हाट इज हॅपनिंग. Vincent Rosario, Subhashish Govekar and Omkar Deshprabhu for Goa 365. As the much anticipated Lok Sabha elections inch closer, the Congress has begun pulling up its socks. Congress central leader and Goa in charge Manick Rao Thakre, who is in the state to take stock of the party's election campaign, held a meeting at the GPCC office in Madgaon. Here's what the Congress leader had to say after the meeting. देखो, पहली बार मैं गोवा में पणजी में यहाँ पे आया हूँ एक इंचार्ज गोवा पर। तो एक जिम्मेदारी है कि सभी को साथ लेकर काम करना है। तो इंडिविजुअल मैं सबसे बात करना चाहता हूँ कि उनका क्या राय है संगठन के बारे में और किस तरीके से आगे जाना चाहिए। पार्लियामेंट का चुनाव है, जो भी असेंबली का भी चुनाव होने जा रहा है, तो ये चुनाव को नज़र पे सामने रखते हुए सब कोऑर्डिनेशन करके सबको काम में लगाना है। जैसे कि हमारे BLA से लेके बाकी बीच कमेटीज़ है, बूथ लेवल कमेटी है, ब्लॉक लेवल कमेटी है, डिस्ट्रिक्ट लेवल कमेटी है, तो सभी लोगों के साथ लगातार बात करना पड़ेगा। पहली बार क्योंकि मैं पहली बार आया हूँ, उसके बाद और मीटिंग्स होंगी, मीटिंग में जो भी डायरेक्शन देंगे उसके तहत हर ब्लॉक में हर बूथ पर उस तरीके से हम काम करेंगे। एक पहले सबसे मिलने के बाद ही हम ये तय कर पाएंगे किस तरीके से हमको आगे बढ़ना है चुनाव के लिए भी और संगठन के तौर पर भी। तो मैं समझता हूँ कि पहली विजिट है, तो पहले विजिट में सबसे मिलकर बड़ी अच्छी तरीके से हम बनाना चाहते हैं, लगातार उसके फोकस करना चाहते हैं। बड़ी अच्छी पोजीशन में सभी अच्छे लीडर्स हैं, कार्यकर्ता कांग्रेस के एक मजबूत कार्यकर्ता है आज भी गोवा के अंदर। तो मैं समझता हूँ कि अगर सभी ने मिलकर काम करने की कोशिश हम जो कर रहे हैं, उसके हम जरूर सभी चुनाव में कामयाब होंगे। सब MP इलेक्शन का टिकट कब डिक्लेयर करेंगे साउथ गोवा? जो हम पार्लियामेंट की बात करें आप, तो ये तो सीट डिक्लेयर करने के बारे में जो AICC उसके बारे में डिसीजन लेती है, हाईकमांड डिसीजन लेती है। AICC प्रेसिडेंट उसके बारे में तय करते हैं कब डिक्लेयर करना है। तो वो तो एक पॉलिटिकल डिसीजन होता है और मैं समझता हूँ हाईकमांड का डिसीजन होता है। उसके तहत हम जरूर डिक्लेयर करेंगे। हमारी कोशिश है नेशनल लेवल पर भी कि जल्द से जल्द हम पार्लियामेंट के कैंडिडेट डिक्लेयर करेंगे और उसके लिए हम एक्सरसाइज शुरू करेंगे। कोणी इच्छा वगैरे व्यक्त केली का आपल्याकडे? इच्छा वगैरे व्यक्त केली का लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी? याच्यामध्ये कॅन्डिडेट इच्छा व्यक्त करत असतात, कारण हर पार्लमेंटच्या निवडणुका लांब नाही आहे, जवळ आहे। त्याच्यामुळं या संदर्भामध्ये व्यक्तिगत मी सगळ्यांशी भेटत असताना या संदर्भात प्रत्येकजण आपली मतं देतात। पॉलिटिकली सगळे भेटत असल्यामुळे स्वाभाविकच कॅन्डिडेटची नावंसुद्धा ते सांगू शकतात किंवा तशा पद्धतीनं सांगितली असतील काही लोकांनी, परंतु हा एक चर्चेमधून भाग आहे। छोटी चर्चा करायची, सर्वांगीण चर्चा त्या ठिकाणी करावं लागणार, आम्ही करतो आहोत, केलेली आहे। आजसुद्धा सगळे ब्लॉक प्रेसिडेंट जे आहे त्यांचे संयुक्त आहे। काल सर्व स्टेट लीडर्सशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये बरेचसे ऑफिस बेअरर PCC त्यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे। जवळजवळ काल 35-40 लोकांसोबत प्रमुख लोकांसोबत चर्चा झाली। आजसुद्धा 50-60 लोकांसोबत आज दिवसभर चर्चा आहे। तर मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीनं रन करू। एकूण संघटन मजबूत संघटन आहे, आणखी मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही निवडणुकीला सामोरं जाऊन विजयी होण्याकरता आमचा प्रयत्न आहे। Ramesh Naik Raut, Subhashish Govekar and Sanika Nagvekar for Goa 365. We will take a short break. Stay with us. Welcome back. A significant political development has emerged from Maharashtra after senior Congress leader Milind Deora ended his family's 55-year association with the party and joined the Shiv Sena. Reports suggest that his decision may lead to a notable shift with several supporters expected to follow suit.
Let's delve into the details of this political move. In a surprising turn of events, senior Congress leader Milind Deora announced the end of his family's 55-year-long relationship with the Congress party. This decision was accompanied by his move to join the Shiv Sena, the ruling party in Maharashtra. Reports from party insiders indicate that a considerable number of supporters within the Congress might also align with Deora in his new political journey with the Shiv Sena. आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे. मी खूप भावुक आहे. मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी 55 वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज संपत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की माझं राजकारण, माझं पॉलिटिक्स नेहमीच पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र, भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे. आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल, उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे. एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या 1.5 वर्षापूर्वी त्याच भावना माझ्याही मनामध्ये होत्या. आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरी वाईट परिणाम होतात, पण निर्णय घेताना धाडस करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात. परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो. मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं. कारण आपल्याला माहित आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत. काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे. आता मी डॉक्टर नाहीये, श्रीकांत डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना 1.5 वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही. बाकी काय मी आपल्याला सांगत नाही. पण आज मी आपलं मिलिंदजी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो. Milind Deora expressed his thoughts on Twitter stating, "Today marks the conclusion of a significant chapter in my political journey. I have tendered my resignation from the primary membership of the Congress, ending my family's 55-year relationship with the party. I am grateful to all leaders, colleagues and karyakartas for their unwavering support over the years." While the move surprised many in the political landscape, Congress leader attributed the sequence of events to Prime Minister Narendra Modi and the ruling faction of the BJP.
The political ramifications of Milind Deora's shift and the potential migration of his supporters to the Shiv Sena are topics of keen interest, with both parties closely watching the unfolding developments. Subhashish Govekar and Shivani Sangelkar for Goa 365. As China continues to exert its dominance in Asia, Taiwan's President-elect Lai Ching-te vowed on Saturday to defend the self-ruled island from intimidation by China after voters defied warnings from Beijing and swept him to victory. Here's more. Lai, branded by Beijing as a threat to peace in the Flashpoint region, secured an unprecedented third consecutive term for the Democratic Progressive Party in Saturday's poll after a raucous campaign in which he pitched himself as a defender of Taiwan's democratic way of life. This is his speech after securing his third term. 作为2024世界大选年最瞩目的第一场大选，台湾缔造了民主阵营的第一场胜利。在民主和威权之间，我们选择站在民主这一边。中华民国台湾会继续和国际民主盟友并肩同行。希望未来两岸都能够回到健康有序的交流。当然，也一如你所说。 蔡英文总统这8年来持续不断的释出善意，但很可惜，中国并没有给予应有的回应。台湾告诉全世界，在民主和威权之间，我们选择站在民主这一边。中华民国台湾会继续和国际民主盟友并肩同行。 China affirmed that its reunification with Taiwan was inevitable despite the election of independence-leaning William Lai. The spokesperson was repeating remarks made by China's President Xi Jinping, who had said in his New Year's address that unification of Taiwan with China was inevitable. While Chinese propaganda media accuses India of a hegemonic mentality in South Asia, Beijing's comments after anti-China Lai Ching-te won the Taiwan election with a 40% vote in spite of mainland interference reveals an imperial Middle Kingdom mindset of the Xi Jinping regime. While it is quite evident that the Moise regime in Maldives will give access to Chinese spy ships to explore the Indian Ocean seabed for future submarine activity, India will have to counter the challenge with the support of allies like Mauritius and Mozambique. But given the distances between China and Maldives and the present capacities of the PLA Navy, a natural disaster-prone male will soon realize, like Nepal, that only India has the capacity and can help in the worst-case scenario. Subhashish Govekar and Shivani Sangelkar for Goa 365. We will take a short break. Stay with us. And lastly, for the weather. A dry spell is expected in both North and South Goa from January 14 to January 20th. Haze is likely at isolated places in the morning over the next few days, with minimum temperatures likely to be above normal for the next 2 days. Here's more. Skies are expected to remain clear over most parts of the state. Squally weather with wind speeds of 40 to 45 km per hour, gusting to 55 km per hour, however, are likely over the southwest Arabian Sea. Fishermen are advised not to venture into these areas. As far as temperatures are concerned, no large changes are anticipated. Maximum and minimum temperatures will remain with the normal range of 34 degrees and 23 degrees Celsius respectively. Dry weather and clear skies to prevail until Jan 20th. Haze likely in the morning. No large change in temperature for next 2 days. Maximum and minimum temperature 34 degrees Celsius and 23 degrees Celsius. Fishermen warnings issued. Bureau Report, Goa 365 with inputs from IMD. With that, we have come to the end of this news bulletin. For more news and updates, log on to our website www.goa365.tv. Follow us on Facebook and YouTube Goa 365 TV. Take care, stay safe and keep watching Goa 365.